चालू आहे ना. हा, हम्म. ठीक. सो कमीत कमी 118 इंटरव्यूज दिले, बट ही इज डिसाइडेड कि उसको कोई भी हालत में इंडिया नहीं आने का, मेरे को रहना है तो इधर ही रहना आहे. आणि तो शेवटी फर्स्ट एड झालेला. त्याची आई माझ्याकडे आली आणि आम्ही त्याला थोडं अजून बूस्ट केलं, कम्फर्ट झोन सोडायला लागला. 118व्या इंटरव्ह्यू मध्ये तो सिलेक्ट झाला. ठीक आहे, आता थोडंसं पॅकेज त्याच्या मनासारखं नाही मिळालं, पण कॉम्प्रोमाइज करून घेतले. पण या एक्सपिरियन्सवर त्याला अजून 6 महिन्यात मोठं पॅकेज मिळेल, हेही त्याला मी लिहून दिले की तुला या 6 महिन्यात मोठं पॅकेज मिळेल म्हणून. सो जो कम्फर्ट झोन सोडा, जिकडे जायला लागेल जा, पण तयारी ठेवा, भरपूर फॉर्म भरा. शक्यतो 4, 8, 13, 17, 22, 26, 31 तारखा अवॉइड करा, मग होऊन जाणार. अ, चार, ठीक. 8, 4, 8, स- 15, 22, 17, 26 अँड 31. एकदा बर्थडे रिमाइंड करा यांची. 29/12/2001. शक्यतो प्रयत्न करूया 5, 14, 23 पण अवॉइड करायला. 14, 23. पण जिथे खूप जास्ती समोरनं इंटरव्ह्यूची डेट ती आली आहे तर अवॉइड नाही करायची, काही नाही होणार आहे. हम्म, हम्म, काही नाही होणार आहे. पण फॉर्म भरायला 4 दिवस आहे, त्याच्यामध्ये 4, 8 जर येत असेल तर अवॉइड करायचं, एवढंच करायचंय. हम्म. आणि खूप इमर्जन्सी असेल तर बिलकुल अवॉइड नाही करायचं. होऊन जाईल. इमोशनली विचार नाही करायचा, डोक्यात काही पण निगेटिव्ह विचार आले, कधी होईल काय होईल, फक्त फोकस करा, होईल, दॅट्स इट. कुठल्या हम्म. कंपनीमध्ये जायचं लिहून ठेवा समोर. मॅनिफेस्टिंग पण माहिती आहे ना कसं करायचं. हा. नाही, त्या मी लिहून ठेवलेलंच होतं, लास्ट इयर पासून ठेवलेलं आहे ते. बस तर मग कुठनं ना कुठनं येणार ते. येणार हम्म. म्हणजे येणार. फक्त थोडंसं एफर्ट्स. आत्ता डेफिनेटली सिच्युएशन सगळीकडचीच खराब आहे तर, पण आपल्याला त्या सिच्युएशनचा पार्टच नाही बनायचं. अपार्ट फ्रॉम सिच्युएशन आपल्याला पुढे जायचंय. हा. त्यामुळे त्या सिच्युएशन्सला मी डिनाय करेन की ठीक आहे, माझ्यासाठी नाही आहे ती सिच्युएशन, जे विचार करतात त्यांच्यासाठी असेल, मला तर चांगला जॉब मिळणार आहे, दॅट्स इट. हम्म. ओके. नाही, आता पहिले तर ते पार्ट टाइम वगैरेचा पण इंटरव्ह्यू नव्हता येत, पण आता लास्ट टू लास्ट वीक म्हणजे जुलै जेव्हापासून चालू झालंय, मला एका दिवसात 5 इंटरव्ह्यू आले ते. गुड. ते पार्ट टाइमचं झालं, मग फुल टाइमचा पण मला एक इंटरव्ह्यू आला या महिन्यात, म्हणजे हा महिना चांगला चालला. गुड. आता होईल, इथून पुढे खूप चांगलं होईल, डोंट वरी. ओके. आणि हम्म. आले की इंडियाला आपण भेटूया, मी आले की हो, भेटूया. हो. हा. फक्त गुड न्यूज फटाफट द्या. काही अडचण असेल तर आईकडनं माझा नंबर घ्या, मला व्हॉट्सअप करा. जे पण नाही समजलं आपण परत एकदा रिकाउन्सिलिंग करू, टेन्शन घेऊ नका. आता ऑडिओज व्हिडिओजनी समजून घेण्याचा प्रयत्न करा. खूप साऱ्या गोष्टी आहेत ज्या तुम्हाला नाही समजणार आहेत त्याच्यात. मी लिहून देते इकडनं की खूप हो. साऱ्या गोष्टी आहेत त्या नाही समजणार. पॉइंट टू पॉइंट काढा, आपण पुन्हा एकदा स्केड्यूल करूया आणि भेटूया. अच्छा, हो, हो. आता हा नंबर हे पॉकेटमध्ये ठेवायचं आहे काय? येस, पॉकेटमध्ये ठेवायचं. ओके. नाही, नाही. आत्तासाठी तर हे फक्त पॉकेटमध्ये, ते लवंग आणि हे नंतर ना. ह्याच्यामध्ये बाहेर जाताना ठेवायचं आहे काय की घरी? सगळीकडे सगळीकडे सगळीकडे. केसर. केसर टाकायचं आहे, सिल्वर कॉईन टाकायचं आहे. सिल्वर कॉईन नसेल आता तरी चालेल, ऑलरेडी तुमच्या पोटलीमध्ये एक एक आहे. जर मिळाला तिथे जवळपास तर छोटस सिल्वर कॉईन बाय करा आणि ते त्याच्यामध्ये ठेवा. आणि थोडंसं सिनेमन पावडर, दालचिनी पावडर टाका. ते घरात असेल, किचन मध्ये दोन्ही गोष्टी मिळतील तुम्हाला. सिनेमन आणि दालचिनी आई पावडर. येताना सिल्वर ते घेऊन येते. सिल्वर कॉइन जे आहे ते कुठलं पाहिजे आता, म्हणजे ते रुपीज मध्ये की त्यांच्या म्हणजे कुठलं वालं सिल्वर कॉइन? मग आता सध्याला त्यांना कन्फ्युज नाही करत आहे मी, त्यांना जे मिळेल ते घेऊ द्या. मिळेल का वैभव? सिल्वर कॉइन कॉइन हे पेंटचं कॉइन चालेल का? पाऊंड नाही तर पेंटचं. चालेल. सध्या कॉइन जे आहे ते कॉइन असू देत कॉइन ना, आहे कारण मग आमच्याकडे, सिल्वर वाला कॉइन मी आहे. इकडून पाठवेल, कारण त्यांना सिल्वर वाला थोडं तिथे बाय करणं कोणी मुश्किल जाणार आहे. असेल तर मी पण पाठवेन, कोणी जाणार असेल तर मी पण पाठवेन, नाहीतर आपण बघूया. चालेल आता चालेल. सध्याला जे मिळेल ते टाकू द्या म्हणून आता जे असेल ते टाका. हम्म. हो, ठीक आहे. तिला मोनिकाला अनम्यूट नाही होता येते, काय प्रॉब्लेम झालाय तिचा माहित नाही. नाही नाही नाही, झालं झालं, झालं का? सॉरी, मी मग थांबले मगाशी होते का फक्त. म्हणली तू? नाही, तेव्हा सेटिंग्स मध्ये काहीतरी इश्यू होता, मी ते आता क्लिअर केलं. सो मी जस्ट थांबले होते की त्यांचं झालं की ओके मला ओके डिस्टर्ब नव्हतं करायचं मध्ये.
तू मला मेसेज पाठवला होता ना, म्हणून मग मी म्हटलं हम्म. काय प्रॉब्लेम झालाय. ओके. हाय हॅलो. मनीषा. हाय. हाय, कसे आहात मॅम? ऑल गुड. ही काय करते तिकडे? मी इथे कंपनी आहे एंटारेस करून, मी तिथे ॲज अन अकाउंट एक्झिक्युटिव्ह काम करते. सो मोस्टली प्रोजेक्ट्स वगैरे स्टार्ट टू एंड बघते इथे, आणि मार्केटिंग अँड सेल्स मध्ये. ग्रेट ग्रेट. आईनी खूप तारीफ केली होती तुझी, म्हटलं बोलवा तिला पण भेटून घेते. अय्यो, नाही मलाच भेटायचं ऍक्च्युली तुम्हाला. माझं तेच चाललं होतं की मी जेव्हा पण इंडियाला येईल मी डायरेक्ट येऊन भेटेल तुम्हाला तिथे. सो डेफिनेट. पण ती मला असं वाटलं एकदम वैभव तुमची शाळचं पुजारी इम्पॉर्टंट आहे होतं. ती. हा परत ना. मी हा तुमच्यासाठी मॅडम, बघितलं होतं खूप. हो. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. ती शीतल मॅडमची पुजारी आहे एकदम. नाही नाही नाही. गुड गुड. येऊया आपण, भेटूया सगळेजण. तुम्ही लोक या इंडियाला आता. येस, आता नक्की. तुम्ही कोणी जेव्हा पण आयर्लंडला याल तेव्हा नक्की या घरी. म्हणजे मला सांगा तुम्ही जेव्हा पण येत असाल. विल डेफिनेटली कम अँड मीट यू. और तुम्ही घरीच या. डन. तेच, या दोघांना तर आता इंडियाला बोलवत नाहीये मी. अजिबात येऊ नका जोपर्यंत जॉब नाही. हातात नाहीये. झेंडा उधर इंडिया का लहरा के आओ. इधर बिलकुल मत आना. आना ही मत. येस. मी तर सगळ्या नाही, मुला माझं तेच होतं. सॉरी. माझ्या फ्रेंडच्या मुलाला पण माझ्या मुलाने ते सांगितलं, जॉब मिळेपर्यंत तू युएसए सोडूच नको. आईने किती पण इमोशनली तुला ब्लॅकमेल केलं तरी जाऊ नको. अजिबात नको जाऊ, कारण तू गेलास तर तुला परत येण्याचे ब्राईट चान्सेस बिलकुल नाहीयेत. येस. सो त्याला. नाही, तेच होतं की वैभव विशालचं ऍटलीस्ट त्यांचं आता त्यांचा कोर्स आता संपेल ऑगस्ट एंड सप्टेंबर पर्यंत, आणि मग तेव्हा खूप जास्त, तेव्हा जर का जॉब नसला तर खूप डिफिकल्ट वगैरे होतं. सो आय वॉज लाईक इट्स बेटर की आपण आधीपासून सुरुवात करूयात, म्हणजे ऐन वेळेवर इश्यू नको. सो राईट. थोडा आता टाइम गेला तरी चालेल. मग माझं लाईक इथे आली होती मम्मी आता मे जून मध्ये, माझं होतं की तू आधीच जा आणि भेट म्हणलं त्यांना. भेटले मी त्यांना, पुण्याला भेटले. आम्हाला येस. खूप कमी वेळ होता भेटायला, पण नेक्स्ट हो. टाइम आम्ही नक्की भेटूया. येस येस, नक्की. सो फॉलो करा स्ट्रिक्टली. काही